यंदाच्या निवडणुकीत धारावी पुनर्विकासाचा मुद्दा खूप गाजतोय। धारावीचं एकूण क्षेत्र आहे 600 एकर, परंतु हा प्रकल्प अदानीच्या हातात देऊन या प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील मुलुंड डम्पिंग ग्राउंड, ऑक्ट्राय, वडाळा सॉल्ट पॅन अशी एकूण 1200 पेक्षा जास्त जमीन या सरकारने संपादित केलेली आहे। SRA नियमानुसार प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन हे त्याच जमिनीवर व्हायला पाहिजे, परंतु इतकी जमीन अक्वायर केली आहे म्हणजे धारावी वासियांना धारावीतून हुसकावून लावण्याचा या सरकारचा डाव असून धारावीचा एक्सटेंडेड BKC बनवण्याचा या सरकारचा मनसुबा आता लपून राहिलेला आहे। त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले तसेच आता उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांनी आपलं विधान करताना म्हटलेलं आहे की मुंबईला झोपडीमुक्त करून मुंबईकरांचं पुनर्वसन MMR रिजन म्हणजे ठाणे, वसई आणि पालघर इथे आम्ही करू। याचा अर्थ महायुतीचं हे सरकार कष्टकऱ्यांची ही मुंबई कष्टकऱ्यांकडून हिरावून घेण्याचा डाव रचत आहे। येत्या 20 मेला इंडिया आघाडीचे उमेदवार तसेच दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांना मशाल या चिन्हा समोरील 1 नंबरचं बटन दाबून भरघोस मतांनी निवडून आणूया। तसंच मुंबईतील काँग्रेस पक्षाचे व इतर शिवसेनेचे उमेदवार यांना मशाल या चिन्हासमोरील बटन तसंच हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करून आणूया। टोळीला फसणार नाही, आम्ही भूताच्या पंगतीला बसणार नाही।